नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. हेलो हेलो जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे थोड़ा मोकळा करायचं. रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी रूप पाहतालो जनी सुख झाले ओ सजनी झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल विठ्ठल बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो
सर्व सुखाचे आदर चरित्र केले नारायण चरित्र केले नारायण चरित्र केले नारायण चरित्र केले नारायण रंगता गोधनी राखीता है रंगता गोधने राखीता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम रंगता गोधने रंगता गोधने ऐसे दे प्रेम काही गोरा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ये जुम्मे सारी ले यार के बूढ़े ही बहुता करने आए बूढ़े ही बहुता करने आए माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम गाये तोरा ऐसे दे प्रेम काही का माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम
केला नारायण अवतार माझी वाणी तुझे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम केला नारायण अवतार केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेमा काहे कळा ऐसे देई प्रेमा काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे प्रेमा काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम विठोबार खुमाई 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 चला गायनाच्या दसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले नारायण केले नारायण दसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले रागता गोधने रागता है रागता गोधने रागता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम गोधने राखे गोधने राखता है माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे देई प्रेमा काही कळा काही कळा ऐसे देई प्रेमा काही कळा
ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे दे प्रेम काही काळा ऐसे दे प्रेम ईदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता आहे
माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंत पुढेही बहुत करणी आहे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम गुरुसाई चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबा जय सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुवाक्यम गंगा विशुद्धम तपादस्पर्शम सर्वेष्टितं तराले चेतं तं समारे नमः गंगाय शुचिः शीलः सवदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अन्नपूर्णा माता सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या मातोश्री यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह काल पुण्यतिथी होऊन गेली आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने काला म्हटल्यानंतर एक विषय ठरलेला असतो चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे गोकुळात केलं चरित्र 7 दिवस सप्ताह पार पडलेला आहे सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांचे जन्मस्थान आहेत कापूस वाळगाव ज्या मातोश्रींनी गंगागिरी महाराजांसारख्या महापुरुषांना जन्म दिला अशा या मातोश्रींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा योग आहे उपस्थित सर्व भजनी मंडळ गायनाचार्य मृदंगाचार्य भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ कापूस वाळगाव ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ उपस्थित सर्व मान्यवर जिल्हा परिषद सदस्य पंकज भाऊ ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहे माननीय आमदार बोरनारे सर गेलेत ना येऊन गेले भेट देऊन गेलेले आहेत आमदार प्राध्यापक बोरनारे सर उपस्थित या ठिकाणी बाहेरून आलेली पाहुणे मंडळी यांचे सचिन भाऊ जगताप या ठिकाणी बाबासाहेब ठेचे आहेत बाळांगे सुरेश भाऊ बाळांगे आणि आमचे सरालेकर लांब असेल का उन्हात गंगाधर पाटील माजी विश्वस्त जे काही लोक उन्हात आहे सावलीत बसतो तरी चालेल लगून टाकेल ना अजून पाठीमागं सावली आहे काही इकडे जिथं सावली असेल तिथं बसा ऊन तापते आहेत काल्याचा प्रसंग आहे गर्ग संहितेमध्ये भगवंताच्या अवताराचे जे 6 प्रकार सांगितले अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम त्यापैकी
राम अवतार हा पूर्ण अवतार मानलेला आहे आणि कृष्ण अवतार परिपूर्णतम. राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. कारण एक प्रसंग आहे, जेव्हा अहिल्या उद्धार रामाने केला, रामाचा पदलागता जलशिळा झाली त्वरे कामिनी. रामाचा चरण स्पर्श लागल्याबरोबर त्या शिडेची दगडाची बाई झाली. ही बातमी काही ऋषीमुनींच्या कानावर गेली. ऋषीमुनींनी विचार केला, रामाच्या चरण स्पर्शाने दगडाची बाई होते, हे तर सोपं आहे. आता आपल्याला कोण लग्न करायचं, घरात मुलगी द्यायचंय, मग आपण रामाकडे जाऊ ना, दगड घेऊन जाऊ, त्याचे ते बायका करून. काहींनी मोठे मोठे दगड घेतले डोक्यावर आणि गेले रामाकडे. पण रामाचं ते तेज स्वरूप पाहिल्याबरोबर देहभान विसरले नव्हते. राजाचा सुकुमार मदनाचा भूत, राजाचा सुकुमार मदनाचा भूत, मदनाचा भूत, राजाचा सुकुमार मदनाचा भूत. रवी शशी लोकले कस्तुरी सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले. चंद्र सूर्याचं तेज पिकत पळावं असं रामप्रभूंचं स्वरूप पाहिल्याबरोबर देहभान विसरले आणि डोक्यावरची दगड खाली गळून पडली. काय बोलावं भान राहिलं नाही. त्यांना म्हणायचं होतं, आम्हाला या दगडांच्या बायका करून द्या. ते रामाकडे गेले आणि रामाला म्हणले, आम्हाला बायका करून घ्या. राम म्हणले, तसं करता येणार नाही, कारण तसं वाल्मिकाने लिहून ठेवलेलं नाही. बोलिला वाल्मिक पैसेची करीन वर्तो नामा म्हणे. रामचरित्रामध्ये आधी वाल्मिकाने लिहून ठेवलेल्या आहेत ना घटना, अगोदर तयार आहेत आणि घटना दुरुस्तीला चान्स नाही. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, कारण एक पत्नी व्रत आहे. रामाने सांगितलं, पुढच्या अवतारामध्ये तुमची इच्छा पूर्ण करील. कृष्ण अवतारामध्ये 16,000 केल्यात ना. राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. राम अवतार पूर्ण आहे पण परिपूर्णतम नाही. म्हणून परिपूर्णतम साक्षात तेन कृष्ण प्रकर्तिता संपन्नास्य षट्पूर्णा यस्मिन् शब्दे महामनो. षट्पूर्ण 6वा पूर्ण अवतार. कृष्ण नामातही 6 अक्षर आहेत. क रू श न अ आणि विसर्ग. कृष्ण. भगवान कृष्णाच्या जवळ 6 गुण आहेत ना. षडगुण गोंडे रत्न जळित तुझ श्याम सुंदरा शोभले. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली.
तुझी गोंधळी सांगली कानोबा तुझी गोंधळी कान्होबा 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 तुझी कान्होबा तुझी जगत सच्चिदानंद मिळूनी शुद्ध सत्वगुण विडली षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली तुझी या ठिकाणी माननीय जिल्हा परिषद सदस्य पंकजभाऊ ठोंबरे यांच्या निधीतून आणि कापूस वाळगाव येथे केलेली विकास कामं खालीलप्रमाणे. कापूस वाळगाव ते भालगाव रोड 32 लाख रुपये. कापूस स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण मिळाली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. 6 गुणांची गोंडे आहेत. या गोंडेला ऐकाय श्रेवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. हे 6 गुण ज्याच्या जवळ त्याला भगवान म्हणतात. अगाय सद्गुणा भाग्यवंता अगाय सद्गुणा भाग्यवंता समुद्र लक्ष्मी या कांता समुद्र लक्ष्मी या कांता. अगाय सद्गुणा भाग्यवंता अगाय सद्गुणा भाग्यवंता समग्र यशाते तू धरी समग्र समग्र वैराग्याचे खाणे हो यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या 6 गुणांनी युक्त असणारा भगवान आहे. तो कृष्ण आहे. संप्रनाश शतपूर्णा यस्मिन् सद्दे महामनो. म्हणून कृष्ण चरित्र गातात कारण कृष्ण चरित्र परिपूर्णतम आहे. कृष्ण चरित्राचे 3 भाग आपल्याला करता येतील. गोकुळ वृंदावनातील चरित्र, मथुरेतील चरित्र, द्वारकेतील चरित्र. गोकुळ वृंदावन मध्ये एक प्रेमभूमी. गोकुळ वृंदावन प्रेमभूमी आहे. प्रेम दिलं गोकुळ वृंदावन मध्ये. मथुरा आणि द्वारका ऐश्वर्य भूमी आहे.
मथुरेत ऐश्वर्य आहे, द्वारकेत ऐश्वर्य आहे. भगवंत 11 वर्ष गोकुळात पहिले, या गोकुळातील वर्णन करायचं कीर्तन केलं जातं. भगवान परमात्मा गोकुळात प्रकट झाले. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळका पसटला. भगवंताने जेव्हा गोकुळात अवतार धारण केला तेव्हा कंसादी दृष्टांना थरकाप सुटला. महाराज नवे नवे जन्माला येण्याच्या आधीपासून कंस घाबरला ना. आठवा जन्माला येण्याच्या आधीच कंसाला झोपताना आठवा, रात्रंदिवस आठवाच भासतोय. कंस भयभीत झाला. कंस का भयभीत झाला? भगवंताच्या प्रागट्याने कंस भयभीत होत असतो. कारण कम सुखम सती इति कंसः. कम म्हणजे सुख, श म्हणजे छेद करणे. जो दुसऱ्याच्या सुखाचा छेद करतो त्याला कंस म्हणतात. काही लोकांना दुसऱ्याचं सुख सहनच होत नाही. एखाद्याची गाय जर चांगली दूध देत असेल ना, याने आठवलीच. काय दृष्टी आहे? काही लोक विंचू चढवतात, काही उतरवतात, काही दोन्ही कामं करतात. चढवायचे काम करतात, उतरायचे काम करतात. काही लोक इकडे तिकडे आगच लावत असतात. ज्या गावी गेलं किंवा ज्या घरात गेलं, 2 तास जरी एखाद्या घरात थांबला तर घरात आगच पाडणं सुरू. आणि एखाद्या गावामध्ये जर सप्ताहाला 7 दिवस थांबला तर गावाचं काय मिळणे. तुम्ही नाही बरं का? एक स्वभाव असतो काहींचा. जिकडे जातील तिथे विषय चोखते. अंतरीचे धावे स्वभावे, बाहेर जे आत आहे तेच स्वभावाद्वारे व्यक्त होत असत. जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो भगवान त्याचा नाश करतात. म्हणून भगवंतांनी कंसाचा नाश केला. कंस चाणूर मर्दनम. कंस चाणुराधिकांचं मर्दन केलं, नाश केला. कालिया मर्दन दिला केले ना. कालिया नाग संपूर्ण डोह यमुनेचा विषारी झाला होता. आणि कालिया मर्दन दिला करण्याकरता भगवंताने चेंडू खेळण्याचं निमित्त केलं. आणि चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला. चेंडू काढण्याकरता भगवंताने डोहात बुडे मारले. कालिया झोपलेला होता. कालियाला उठवा सांगितलं. कालियाच्या पत्नीने सांगितलं, आमचे पती फार विषारी आहे, उठले तर तुला ठार करतील. भगवंताने सांगितलं, उठवा, उनको मिलने के लिए आया हूं. कालिया उठला, फुसकारा मारीत भगवंताने कालियाच्या फणावर उडी मारली आणि कालियाच्या फणावर नृत्य करू लागले. या नृत्याचं वर्णन सूरदास महाराज फार सुंदर करतात. तांडव गती मुंडन परनाथ गिरधारी. 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 भम 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 पद 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 दम 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 दिग दिग नम 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 मम 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 महादेव. तांडव गती मुंडन परनाथ गिरधारी. तांडव गती मुंडन परनाथ गिरधारी. तांडव गती मुंडन परनाथ गिरधारी. नृत्याच्या भाषेमध्ये सूरदास महाराज वर्णन करतात. भगवान परमात्मा कालियाच्या फणावर नृत्य करतात. वज्रासारखे लागले कठोर चरण. कालियाच्या मुखातून रक्त व्हायला लागलं. कालियाच्या पत्न्यांनी भगवंताची स्तुती केली. आमच्या पतींचा अपराध झाला, सोडून द्या. तात्पर्य कालिया मर्दन दिला केले, कंसाचा नाश केला. अनेक राक्षस मारलेत ना जे दुष्ट होते. कंसाने दुसऱ्याच्या सुखाचा नाश केला.
भगवान जेव्हा मथुरेत गेले, कोदयापेठ नावाचा हत्ती मारला, कंस चाणूराला ठार मारलं, चाणूराने मुष्टिकाला ठार मारलं, कंसाच्या सिंहासनाजवळ भगवान गेले, केस धरले, कंसला खाली ओढलं, कंसाच्या छातीवर बसले, कंस घाबरला, कृष्णा सो वेदना होत आहेत. मामा जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा माता देवकीचे असेच केस धरले होते ना, किती वेदना झाली असतील कळतंय ना. आता कृष्णाच्या कृष्ण छातीवर बसला महाराज आणि एका बुक्क्यात मुष्टी प्रहारामध्ये वध केला कंसाचा. पण नंदालयामध्ये भगवान प्रकट झाले, गोकुळामध्ये. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरनारी, आनंदल्या नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढीला तोरणी करीते कथा गाते गाणे. गोकुळात आनंद उत्सव झाला भगवंताच्या प्रगट्याने. आणि ज्या अवस्थेत भगवान परमात्मा लीला करतात त्या अवस्थेचं वर्णन करतात महाराज प्रथम चरणामध्ये. हे तसे चरित्र नारायण, हे तसे चरित्र नारायण, से चरित्र केली नारायणी रांगता गोधने राखिता है. या दशेमध्ये या अवस्थेमध्ये रांगता गोधने राखिता है, रांगताना पासून तर गोधने राखित आहे पर्यंत अनेक लीला भगवंताने केल्या. गोकुळात भगवान प्रगट झाले अष्टमीला रात्री, द्वादशीला भगवान शिव आले कृष्ण दर्शना करता, चतुर्दशीला पुतना आवली. पुतना म्हणजे अविद्या, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, अविद्यारूपी पुतना चतुर्दशीला येत असते.
चतुर्दश म्हणजे 14. अविद्येची 14 स्थानं आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय ही अविद्येची 14 स्थानं आहे. म्हणून अविद्यारूपी पुतना चतुर्दशीला कृष्णाला मारण्याकरता आली. पण परमात्म्याची दया आहे. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसयापायदप्यसाद्भिः लेभे गतिं धात्री चितान्ततन्यं कं वा दयालुं शरणं व्रजे. माता यशोदेला जो सायुज्य मोक्ष दिला तो पुतनेला दिला महाराज. पुतना लोकबालग्ने राक्षसी रुधिराशनाः. 1 महिन्याच्या आत जेवढ्या बालकांचा जन्म झालेला आहे त्या सर्व बालकांना मारीत मारीत गोकुळात आली. नंदालयामध्ये प्रवेश केला. ग यशोदे तुला मुलगा झाल्याचं कळालं, भेटायला कुठे बाळ, आता झोपवलंय, जाऊ नको असं म्हणून यशोदा बाहेर गेली आणि पुतणीने डोकावून पाहिलं, बाळाला उचललं. भगवंताने डोळे बंद केले. हे देवा, मी इथं लोणी खायला आलो, समोर आलं विष. हे भोले बाबा, विष पचवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे, म्हणून पिण्याचं काम मी करतो, पचवण्याचं काम तुम्ही करा. मग कृष्णाने डोळे बंद केले आणि भगवान शिवाचं ध्यान केलं. समुद्र मंथनाचं स्मरण करून दिलं. समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलाहल विष निघालं तेव्हा हे हलाहल विष भगवान शिवाने प्राशन केलं होतं. भगवंताने डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं. हे बाबा, आता हे विष तुम्हाला पचवावं लागेल. देव देव महादेवा, देव देव महादेवा, देव देव भावना त्राहिणां चरणापन्नो त्रैलोक्यदहनादिशा चंद्रशेखरे प्रति प्रतिक्षणं मम ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय.
वंदे देवं उमापतर सरोवर वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं प्रभरं वंदे वयोमापदे वंदे श्रीशाङ्कवन्देनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं वंदे शिवं शंकर कृष्णाने डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं. पुतणेच्या स्तनाला मुख लावलं, दुग्ध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, विष प्राशन केलं, पंचप्राण ओढायला सुरुवात केली. घाबरली पुतना, सोड कृष्णा. सामंज मंजालन तीव्र हासणे निष्पिट्यमाना हिल जीवावरवाणे. सोड सोड कृष्ण, मुंच मुंच, सोड सोड. 2 वेळा म्हटलं. भगवान म्हणले, मावशी मी एकतर कोणा धरीत नाही, धरलं तर सोडित नाही. आता पण ज्याला धरलं त्याला मुक्त केल्याशिवाय सोडलं नाही. 2 वेळा सोड सोड म्हटल्यामुळं इह लोकातून आणि परलोकातून मुक्त केलं. श्रीमद भागवतामध्ये परीक्षेने एक प्रश्न विचारला. पुतना लोक बालक नाही राक्षसी रुधिराशना. जिचं कार्य चांगलं नाहीये, जिचं नाव अपवित्र आहे, पुतना म्हणजे अपवित्रता. जिचं कार्य चांगलं नाही आहे, जी बालकांची हत्या करणारी आहेत, जिचं कुल पवित्र नाही, जी राक्षस कुळातली आहेत, जिचा आहार शुद्ध नाही, रुधिराशना रक्त प्राशन करणारी आहेत. कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने आली, दूध पाजण्याचं निमित्त आहेत. एकही गुण जिच्या जवळ नाही तिला कृष्णाने मुक्त का केलं? मग भक्त आणि अभक्त यामध्ये फरक काय राहिला? मग अभक्त जर वाईट वागून मुक्त होत असेल तर भक्तांनी भक्ती तरी का करावी? सगळ्यांनी पुतणीसारखं वागावं ना, मुक्ती आहे. याचं कारण काय? कृष्ण कोपोनी जासी मारी तो बाय पावे ब्रह्म साक्षात्कारी. कुठल्याही उद्देशानं का होईना जो माझ्याकडे आला, भगवान सांगतात मी त्याचा उद्धार करतो. त्याचा उद्देश कुठलाही असो. कंसाने शत्रुभावाने का होईना कृष्णाच्या नामाचं चिंतन केलं. भाव कुभाव अनक आलस हो, नाम जपत मंगल दिसदस हो. भाव असो कुभाव असो, असो नसो भाव आलो तुझ्या ठाया. हे प्रभू माझा भाव असो का नसो, तुझ्याकडे आलो ना, कृपा दृष्टी पाहे मदकडे पंढरी राया. कोणताही भाव असो, भगवंताकडे आलाय, भगवंताचा उद्धार करतो. पुतणेचा उद्धार केला, माता यशोदेचा उद्धार तर नंतर केला, पण पुतणेचा आधीच उद्धार केला. ह्याच्या पाठीमागे कथा आहे. पुतना ही पूर्वजन्मीची बळीची कन्या रत्नमाला होती. बळीराजा त्याची कन्या रत्नमाला. भगवान परमात्मा बळीच्या द्वारामध्ये जेव्हा त्रिपाद भूमी दान मागण्याकरता आले, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. बळीच्या द्वारामध्ये भगवान परमात्मा भिक्षा मागण्याकरता जेव्हा गेले, सुंदर बालक, 8 वर्षाच्या बालकाचं रूप, कमरेला लंगोटी, पायात खडावा, तेजपुंज, मुंडन केलेलं, शेंडी ठेवलेली, शेंडीला गाठ मारलेली, गळ्यामध्ये जानवं,
गळ्यात वैजंती माळ, एका हातात कमंडलू, दुसऱ्या हातात माळ, बगलात छत्री. हे दृश्य पाहिल्यानंतर बळी उठून उभा राहिला. हे ब्राह्मण बालक, काय इच्छा आहे? त्रिपाद भूमी दान मागितले. अरे बा, तुझ्या पाय छोटे छोटे, एवढ्या जमिनीत तुझं भागणार नाही. मी बळीसारखा एक मोठा राजा प्रसन्न आहे, तू काय मागतोय त्रिपाद भूमी? काय मागव हे कळालं नाही? कळलं तर काय मागतात लोक. एक शेतकरी होता, खूप चांगली शेती करायची, कष्टाळू होता. हायवे रोडच्या कडेला त्याची जमीन होती आणि त्या रोडनी कृषी मंत्री चालले होते. कृषी मंत्र्यांनी ती शेती पाहिल्यानंतर त्या कृषी मंत्र्यांना खूप आवडली ती शेती. कृषी मंत्र्यांनी गाडी उभी केली. हा कोण शेतकरी आहे? किती सुंदर शेती आहे. आणि कृषी मंत्री त्या शेतकऱ्याला भेटले. अरे बाबा, तुझी शेती फार मला आवडली, किती सुंदर तू शेती केली, कष्ट करतोस, तुझं नाव काय आहे? मी एक कृषी मंत्री आहे. कृषी मंत्री या नात्याने तुला काही मदत करू शकतो, तुला काय हवं असेल ते सांग. आता एवढे मोठे कृषी मंत्री आणि प्रसन्न झाले, यांनी काही चांगलं मागून घ्यायचं नाव. हा म्हणला, ते काय झालं? म्हणले, साहेब मी जरा लवकर घाईमध्ये आलो ना, मी तंबाखू ओढली, चुनच घरी राहिला. बघा आता तो कृषी मंत्र्याला काय मागतोय. अहो, एखादा मोठं काही प्रोजेक्ट मागून घ्यायचा आणि त्यांनी कृषी मंत्र्याकडून दोन तंबाखू ओढली, चुनच घरी राहिला. काय मागावं हे कळावं. तो बळी सुद्धा हसतोय. अरे वामना, तुझी बुद्धी वामनच आहे. 3 पावलं मावेल एवढी जमीन तू मागतोय, त्या 3 पावलं तुझं काय भागायचं? वामनाने सांगितलं, मी लालची ब्राह्मण नाही, ब्राह्मणाने संतुष्ट असावं. माझं जर 3 पावलात भागतंय तर मी जास्त का मागू बरं? बघा बोलण्याची पद्धत. दाखवायचा पाय वेगळा आणि घ्यायचा पाय वेगळाच. काही लोकांचं घ्यायचं माप वेगळं आणि द्यायचं माप वेगळं असतं. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. बघा गणपती बाप्पाचे 2 दात आहे मोठे मोठे, ते दाखवायचे, पण खायचे दात आत आहे. 3 पावलामध्ये जर माझं भागत असेल तर मी जास्त का मागू? अशा प्रकारे वामन आणि बळी यांची चर्चा चालू असताना रत्नमाला त्या ठिकाणी उभी होती आणि रत्नमाला एकाग्र होऊन ती चर्चा ऐकत होती. आणि त्या वामनाकडे पाहिल्यानंतर रत्नमालेच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला. किती सुंदर बालक आहेत. अशा बालकाने जर माझ्या उदरी जन्म घेतला असता तर अशा बालकाची माता होण्याचं भाग्य मला मिळालं असतं. असा भाव रत्नमालेच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. वात्सल्य भाव. परंतु जेव्हा वामनाने खरा पाय दाखवायला सुरुवात केली आणि बळीला पाताळात घालण्याची तयारी केली, तेवढ्यात रत्नमालेला क्रोध आला. मला वाटलं किती सुंदर बालक आहे, हे तर माझ्या बापाला फसवण्याकरता आलेलं आहे, मी याला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि रत्नमाला वामनावर धावली. तेवढ्यात बळीने सांगितलं, रत्नमाला धाम. पित्याचा आदेश नसल्यामुळे काही करू शकले नाही. प्रथमतः वात्सल्य भाव निर्माण झाला आणि नंतर शत्रुभाव निर्माण झाला. हे दोनही भाव अंतःकरणामध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहिले. तीच रत्नमाला पुढच्या जन्मामध्ये पुतना झाली. दूध पाजण्याकरता आली. हा वात्सल्य भाव आहे. हे आईचं काम आहे. दूध पाजण्याचं काम आई करते. आणि विष पाजण्याकरता आली. हा शत्रुभाव आहे. शत्रुभाव आणि वात्सल्य भाव हे दोनही प्रकारचे भाव घेऊन ही रत्नमाला पुढच्या जन्मात पुतना झाली. आणि भगवंताने त्या पुतनेचा उद्धार केला. हो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदप्यसाधि लेभे गत्यं धातृचितांत तन्नु कं वा दयालो शरणं व्रजे. स्तनामध्ये कालकूट विष धारण करून आले, परंतु भगवंताने उद्धार केला. कंवा दयालू, किती दयाळू आहे तो परमात्मा.
अशा अनेक लीला केल्या, अनेक राक्षसांना ठार मारलं. ईदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने रागेदाय. भगवान रांगू लागले. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगतो, रंगणे रंगनाथ, तुम्या देखीला भगवान रांगू लागले. हळूहळू कृष्ण मोठा झाला, चालू लागला, बोलू लागला. यशोदा कृष्णाला चालायला शिकवते ना. कृष्णाचं बोट धरलं, चल चल बाळा. मीराबाई वर्णन करतात. बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, पैजनिया बाजे, पैजनिया बाजे, बाजे पैजनिया, पैजनिया बाजे, पैजनिया बाजे, पैजनिया बाजे, मौत यशोदा चलना सिखावे, यशोदेने बोट धरलं, चल चल बाळा. उजवं पाऊल टाक, डावं पाऊल करू. कृष्णाचं बोट धरून यशोदा चालायला लागलेल्या. मात यशोदा चलना शिकावे, हाथों में लेकर उंगलियां, हाथों में लेकर उंगलियां, मीरा के प्रभु गिरिधर नागर, है तीनों लोगों के धनिया, है तीनों लोगों के धनिया. आज किशन की पैजनिया, आज किशन की पैजनिया. मीरा के प्रभु गिरिधर नागर, है तीन लोगों के धनिया. त्रैलोक्याचा धनी, ब्रह्मांडाचा चालक, त्याला यशोदा बोट धरून चालवू लागली. हे यशोदेचं भाग्य आहे. कृष्ण हळूहळू मोठा झाला आणि खटपट लीला सुरू झाल्या. कधी चोरी करतो, कधी काय काय लीला करतो. गोपाळांच्या समवेत भगवान परमात्मा अनेक लीला करतात. मोठ्या मोठ्यांचा अभिमान नष्ट केला, इंद्राचा अभिमान नष्ट केला, ब्रह्मदेवाचा अभिमान नष्ट केला, वरुण देवतेचा अभिमान नष्ट केला. मोठे मोठे राक्षस मारले. तृणावर्त, शकटासूर, बकासूर, अघासूर, रिठासूर, धेनुकासूर, वत्सासूर. एक तृणावर्त नावाचा राक्षस होता. कंसाने कृष्णाला मारण्याकरता त्याला पाठवलं. तृणावर्त वावटळीचं रूप घेऊन आला. वावटळ गरगर गरगर फिरत आली आणि कृष्णाला उचललं, उंच आकाशात घेऊन गेले.
आकाशात त्या वावटळी बरोबर कृष्ण गरगर फिरू लागला. भगवान म्हणले, वा वा मामा क्या एक एक खिलौना भेज रहे हैं, आज तो हवाई जहाज भेज दियो है. तृणावर्ताला वाटलं आता कृष्णाला आपण उचललेला आहे, मथुरेच्या दिशेने निघायला लागला. तेवढ्याने कृष्णाने वजन वाढवलं आणि गळा दाबून तृणावर्ताचा वध केला. एक शक्टासुर नावाचा राक्षस मारला म्हणून. यशोदेने घरामध्ये उत्सव चालू होता. बैलगाडीला जोडी बांधली, जोडीत कृष्णाला टाकलं, वर दयादुधाचे माठ ठेवले. एक शक्टासुर नावाचा राक्षस आला, तो गाडीवरून बसला कृष्णाला मारण्याकरता. कृष्णाने पडल्या पडल्या जोडीतून लात मारली, गाडी उलटून पडली आणि तो गाडी खाली दबून मेला ना. अनेक लीला केल्या. गोवर्धन लीलेमध्ये गिरिराज गोवर्धन डाव्या हाताच्या करंगुळीच्या नखाग्रावर धारण केलं. चीरहरण लीला केली. लोक शंका व्यक्त करतात, काय तो कृष्ण परस्त्रियांची वस्त्र पळवतो आणि त्याला तुम्ही भगवान मानतात. त्या गोपी परस्त्रिया होता का? कात्यायनी महामाये महायोगिन्यदीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. हेमंत ऋतू, हेमंते प्रथमे मासे. हेमंत ऋतूचा पहिला महिना म्हणजे कार्तिक महिना. या कार्तिक महिन्यामध्ये कात्यायनी मातेचं व्रत करीत होत्या त्या गोपी. कशा करता व्रत करीत होत्या? तन्नंद गोपसुतं देवी पतिं मे गुरुते नमः. नंद गोप सुत श्री कृष्ण परमात्मा पती रूपाने आम्हाला प्राप्त व्हावा म्हणून व्रत करीत होते. मग कृष्णाला पती रूपाने प्राप्त करण्याकरता जर त्या व्रत करीत होत्या तर त्या परस्त्रिया कशा असतील हो? मग कृष्णाने परस्त्रियांची वस्त्र पळवली अशा प्रकारची शंका निरर्थक आहे. काय कृष्णाच्या प्राप्ती करताच त्या व्रत करीत होत्या. कृष्ण पतिरूपाने मिळावा म्हणून त्या व्रत करीत होत्या. त्यामुळे कृष्णाने त्यांचे वस्त्र पळवले म्हणजे परस्त्रियांचे वस्त्र पळवले असं म्हणता येणार नाही. म्हणून ही शंका निरर्थक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कृष्णाचं वय त्यावेळेला 7 वर्षाचं होतं. 7 वर्षाच्या मुलाच्या मनात विकार नसतात. या अर्थाने सुद्धा ही शंका निरर्थक आहे. तरी पण कृष्णाने ही लीला का केली? चेंडू खेळण्याचं निमित्त केलं. त्या गोपिका स्नान करीत होत्या, वस्त्र यमुनेच्या तीराला ठेवलेले होते. कबीर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं या प्रसंगाचं. आणि भगवान परमात्मा आले. त्या गोपिका स्नान करीत आहे. स्नानामध्ये व्यग्र असताना कृष्णाने त्या गोपिकांचे वस्त्र घेतले आणि कडंबाच्या झाडावर जाऊन बसला. पानी पिचखरी दैन्य बानी बात बोले हिंदुस्तानी अब तुम करो जी मेहरबानी देव मेरे कपड़े मेरे नंदा जी के लाला 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 देव मेरे कपड़े 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 मेरे नंदा जी के देव मेरे कपड़े
सब कपड़े लिए छिन कर ले गए, झाड़ के ऊपर ग्वालन कहे कन्हैया चोर। एक एक गोपी विनंती करू लागली, मेरी नंद है बिजली 56 देश की चुगली, कन्हैया छोडे मेरी चोली। माझी ननंद कन्याळा आहेत, चुगली करते सासूकडं। ननंद न आनंद, जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद। ननंद म्हणजे सासूबाईचा CID। आईच्या कानात सांगते वहिनीने चोरून लाडू खाल्ल्यावर का, ती म्हणली माझी ननंद फार खट्याळ आहेत, मेरी ननंद है बिजली 56 देश की चुगली। तिला चुगली करायची सवय आहे। कन्हैया छोडे मेरी चोली, देव मेरे कपडे। दुसरे म्हणले माझी सासू तर जहाल आहे, पूर्वीच्या सासू फार जहाल होत्या। मेरी सास है जंजाल, उसके शिरकी में लंबे लंबे बाल, मुझे मारे गालो गाल, देव मेरे विनंती करून देईना, एकीने धमकी देऊन पाहिजे। ओळखलं का मला, मेरा मर्द है मर्दाना, उसका सिपाहियों का बाना, गोली मारेगा दीवाना, देव मेरे कपडे। मी जर माझ्या पतीला सांगितलं एका गोळी तुला उडून दिली, देतो का नाही? तो काही धमकीला घाबरत नाही। एकीने वशिला लावला, मैं जात की है बमनी, मी ब्राह्मणी आहेत ब्राह्मणी। वशिला माझं बघ नाही एवढं, माझं सोहळं पडवलं। ब्राह्मण तसे फार चतुर असतात, या गावातले नाही बरं का। एकदा 4-2 मुलं खेळत होते आणि लहान लहान पिलं होतं कुत्रीची, दगड मारायला लागली। एक कुत्रीचं पिल्लू मेलं ना पाटलाच्या मुलाच्या हातून। त्या खेळणाऱ्या मुलांमध्ये ब्राह्मणाचं पोरग होतं, त्यांनी बापाला जाऊन सांगितलं। दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बाबा पाटीलबाच्या घरी तुमच्या मुलाच्या हातून कुत्र्याची हत्या घडली। म्हणले मग काय करावं लागेल? म्हणजे शांती करावं लागेल। मग काय करावं लागेल? म्हणजे सोन्याचा कुत्रा तयार करून ब्राह्मणाला दान द्यावं लागेल। 4-2 दिवसांत परत मुलं खेळायला लागली, ब्राह्मणाच्या मुलाच्या हातून मेलं नव्हतं। विचारलं ब्राह्मण बा तुम्ही आता काय करणार? म्हणजे कुत्रा कोणता होता? म्हणजे काळ्या रंगाचा। कसा पडला? म्हणजे उलटून पडला। म्हणजे त्याचा असं काला कुत्तम पडला चित्तम, ब्राह्मणाच्या पोराने मारलं तर फारच उत्तम। मोक्ष मिळाला म्हणजे त्या कुत्र्याला, आता तिची काय गरज राहिली? इथं एक ब्राह्मणी होती, तिने वशिला लावला, मैं जात के बमनी, मेरा सोला है गगनी, माझं सोहळं पळवलं। निचे उतारो शारंग पाणी, देव मेरे कपडे। तिथं वशिलाही चालेल। एक म्हणली जर तू आमचे कपडे दिले तुला इनाम देऊ। गवाला न कहे मैं क्या करूं, कपड़े बिना दीवानी फिरो, तेरे मुंह में शक्कर भरो, देव मेरे कपडे। जर तू आमचे वस्त्र दिले तर तुझ्या तोंडात साखर घालू, तोंड गोड करू। गवालन कहे जी नंदलाल, मत कर मेरे कपड़ों के हाल, कबीर कहे सुनो मेरा ख्याल, देव मेरे कपडे। ही वस्त्र हरण चिर हरणलेला आहे। जेवढ्या काही लीला भगवंतांनी केल्या ह्या सर्व प्रेमा करता केल्या। म्हणून महाराज सांगतात या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य आमच्या वाणीत यावं, त्याकरता याची काही कळा काही अंश आम्हाला द्या ध्रुवपदामध्ये। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, 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 माझी वाणी तुझे
माझी वाणी तुझे वर्णी गुण राम 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 माझी वाणी तुझे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई नुसत्या दर्शनाकरता कोणी विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई ओ रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ओ माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा या प्रेमाचा काही अंश आम्हाला द्या कारण अंतःकरणामध्ये प्रेम नसताना जर प्रेमाचं वर्णन केलं तर त्या वर्णनाला महत्त्व नाहीये नामदेव महाराज वर्णन करतात
कीर्तनाचे वेळी रळे पळे लोळे, प्रेमे विन डोळे गळताती. काही लोक रडण्याचं नाटक करतात ना. प्रेमे विन डोळे गळतात, डोळे गळतात पण प्रेम कुठे? सासू मेल्यानंतर सून मोठ्या मोठ्याने रडते, तिला वाटलं बरं गेलं, पण ती मोठ्या मोठ्या रडती लोकांना दाखवते. खरं प्रेम असतं असं नाही, सगळ्यांचंच नसतं असंही नाही बरं का, काहींचं प्रेम असतंच. काही प्रेमाचा दिखावा करणारे लोक असतात, प्रेमाचा दिखावा टिकत नाही. म्हणून ऐसे देई प्रेम काही कळा, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमे विण नाही समाधान. भगवंताला अनेक भक्त भेटतात, पण प्रेमी भक्त भेटले पाहिजे. एक प्रेम आहे मधुवत, एक आहे घृतवत, एक आहे लाक्षवत. मधुवत म्हणजे मधाप्रमाणे, मध गोड असतं, मधामध्ये स्निग्धताही आहे आणि माधुर्यही आहे, गोडवा आहे. तसं प्रेमामध्ये गोडवा असावा. घृतवत, घृतामध्ये स्निग्धता आहे पण गोडवा नाही. गोडवा निर्माण करण्याकरता साखर गुळ घालावं लागतं. तसं शास्त्र वचनाने, संत वचनाने ज्याच्या प्रेमामध्ये गोडवा येतो, गोडवा आणावा लागतो. पण तो लाक्षावत म्हणजे लाख जी आहे ती एकदम कोरडी असते. काहींचं कोरडं प्रेम असतं, वरून फक्त गोड गोड बोलतात. घरी पाहुणे आले तर बाहेरच हॉटेलात चहा पाजून बाहेरच परस्पर दिसत वाटे लावून बोलतात, फार गोड. तर अशा प्रकारे केवळ बोलण्याचं प्रेम किंवा केवळ दाखवण्याचं प्रेम नसावं. प्रेम अंतःकरणातून असावं, जे गोपींचं होतं. ज्या गोपी त्या परमात्म्याच्या वेणूचा स्वर ऐकल्याबरोबर वेणूच्या दिशेने धावतात. तुझ्या मुरल्याचे ध्वनी अकल्पित पडले, कानी विव्वळ झाले, अंतःकरणी मी गर्दंदा विसरले. आहार सावरिया वाजवली मुरली, आहार सावरिया वाजवली मुरली, आहार सावरिया वाजवली मुरली, आहार सावरिया वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला, कानी विवळ झाले अंतःकरणी, विवळ झाले अंतःकरणी. मी गर्दंदा विसरले, आहार सावरिया वाजवली मुरली, आहार सावरिया वाजवली मुरली, आहार सावरिया वाजवली मुरली, आहार सावरिया वाजवली हारे सावरिया कैसे वाजवले मुरली. मुरली नव्हे केवळ बाण, तेने माझा हरिला प्राण, संसार केला दानादिन येऊ निर्दयी संचलन. भगवान परमात्मा वेणू वाजवतात. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनो नंदाचा, सावळा नंदनो नंदाचा, नंदाचा वाजवितो वेणू, मृदू मधुर
ज्या वेणूमध्ये माधुर्य गुण आहेत, ज्या वेणूच्या स्वराने सर्व गोपिका व्याकुळ होतात, कृष्ण दर्शना करतात. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी कान्होवन माळी कान्होवन माळी, वेगी भेटवा का गणू वाजे गुणगुणा, गणू वाजे गुणगुणा, गणू वाजे गुणगुणा, गणू वाजे गुणगुणा. वारा वाहे ऋण झुना, वारा वाहे ऋण झुना, भवतार तुहा कान्हा, भवतार तुहा कान्हा, भवतार तुहा कान्हा, वेगी भेटवा का गणू चंदनाची चोळी माझे सर्व अंग पो, कान्होवन माळी कान्होवन माळी. हो, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, व्याकुळ झालेत महाराज. हे आहे भगवत प्रेम. अशा प्रकारे महाराज सांगता, या प्रेमाचा अंश मला द्या. क्षणभर ज्या कृष्ण वाचून राहू शकत माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे, सांगा कोणीतरी सांगा गे, सांगा कोणीतरी सांगा गे, सांगा. हे प्रेम आहेत महाराज, जे शब्दाने व्यक्त होत नाही. या प्रेमाचा अंश मला द्या. अशा खूप लीला आहेत. 2 वाजलेले आहेत, ऊन तापतंय, अजून पंक्ती व्हायच्या आहेत. काही लोक बाहेर उन्हात बसलेत ना, म्हणून त्यांना लांबवता उरकून घेऊ काय. समस्त महिला मंडळी, खूप नावं आहेत. या सर्व महिला मिळून सद्गुरू अन्नपूर्ण माता भक्त मंडळ कापूस वळगाव महिला भक्त मंडळ यांच्याकडून 14,211 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि नावं हे फार आहेत, 134 नावं आहेत. या सर्व महिलांनी मिळून 14,211 रुपये. धन्यवाद. समस्त ग्रामस्थ कापूस वाळगावकर यांच्याकडून 7,111 रुपये. धन्यवाद. अशोक पांडुरंग रोहम बेटाच्या आमटीकरता 1100 रुपये. जनाबाई वसंतगिरी मातोश्रींचे सेवक यांच्याकडून 500 रुपये आमटी करता. बेटातील आमटी करता मनकर्णाबाई जनार्दन विघे यांच्याकडून 500 रुपये. नानासाहेब निवृत्ती थोरात यांच्याकडून आमटी करता 1100 रुपये. सौ पुष्पाबाई जनार्दन निगळ यांच्याकडून आमटी करता 500 रुपये.
जयराम गोविंदराव थोरे यांच्याकडून आमटेकरता 1100 रुपये. अशा अनेक लीला भगवान करतात. महाराज सांगतात ही लीला बाजूला सारली, पुढं खूप काही करायचं आहे. तृतीय चरणामध्ये हे सोंग सारीले या रूपे अनंत, हे सोंग सारीले या रूपे अनंत, हे सोंग सारीले या रूपे अनंत, हे सोंग सारीले ही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे, पुढे ही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे, करणे आहे, पुढे ही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे, पुढे ही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, पुढे ही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे, पुढे ही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे, पुढे ही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे, पुढे ही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. सोंग सारले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. ही लीला बाजूला सारली, पुढं खूप काही करायचं आहे. काय करायचं आहे? धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माच्या संस्थापनेकरिताच भगवंताचा अवतार आहे. यदा यदा हि धर्मस्य, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अव्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या संस्थापनेकरताच भगवंताचा अवतार आहे. शेवटच्या चरणामध्ये आहे तू कामन धर्म संस्थापने, 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 अवतार केला नारायण अवतार, केला नारायण माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम,
तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार, धर्माच्या संस्थापने करताच भगवंताचा अवतार आहेत. अनेक लीला भगवान करतात. चौर्य लीला करू लागले, गारहाणी येऊ लागले. गवळण सांगते गारहाणी रात्रीला तुला चक्र पाणी खाऊन दहीदूत तुपवून योगी पडली गर्जनी. हागे बाई कुणाशी आवरणा कोटवर सोसो दिंगा. यशोदा म्हणली कृष्ण असं का करतोस, जायचं नाही आजपासून, मी माझ्या हाताने मंथन करेन. यशोदा मंथनाला लागली. एकदा गृहदासी यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्ता सुनिर्ममंत स्वयं दधे यानी यानी ह गीतानी तद्बालचरितानी च. यशोदा मंथन करू लागली. मंथन करता करता गीत गाऊ लागली. तेवढ्यात चुलीवरचं दूध उतू जायला लागलं. यशोदा दुधाकडं पळाली. कृष्णाने माठ फोडला. अरे कृष्णा, तू आता गावात सुद्धा वागत नाही, रानात गेलं पाहिजे. निघाले भगवान. चला गोपाळा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नाचया. 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 भगवान गायी चालला. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखीतो गवळा. श्रुती निर्वित्या जळा वेदा संकादिका. गायी चरता चरता खेळ खेळू लागले. ताराबाई सोनवणे आमटी करता 500 रुपये. धन्यवाद. अन्नपूर्णा माता पुण्यतिथी. घ्यारे घ्यारे दैवाता मा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पिंद्या वाटी तशी दोरी. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान मध्यभागी बसले. होती गोपाळ बसले. विभ्रद वेणोर जठर पटयो संग वित्रेय कक्षे. वामे पाणव मस्र कदंत फलांगोदेश. भगवान मध्यभागी बसलेले आहे. बहुतेक गोपाळ बसले आहेत. भगवान काला करतात. करूया कला. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली महाराज. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. अखंड हरिनाम सप्ताह. समस्त ग्रामस्थ आणि सप्ताह कमिटी सर्वांना धन्यवाद. कंठी धरला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश. आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. दुनिया ब्रह्मादिका उत्तम लोकादार. आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगारे. आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोलिले पुरी वेडे वापुरे उत्तरे. महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पैतून करा. करा क्षमा महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. वर येऊ नका. झाले समाधान तुमचे देखिते चरण. उठावेसी म्हणा येत नाही नारायण. सुरवाईकपणे येत सापडले केणे. उठावेसे मना येत नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला दिवाळी. उठावेसे मना येत नाही नारायण. करोनी आरती चक्र पाणी आरती. पहा पहा हो सत्ता पुण्यवंत तुम्ही बाळा. हात गावा हे टाळे उभा सन्निध जवळी. आरती
ज्ञान राजा महाकैवल्य तेजा श्रीमती साधू संत मनोविदला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य ज्ञान योगी ताने नाते कोणी अवतार पांडुरंग नामदेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा श्रीमती साधू संत मनोविदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट बोले विश्व ब्रह्माचे गेले अंजनादनी साई टकाचे डेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा श्रीमती साधू संत मनोविदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखवल्या मात तुकारामा राजवी सागरात महाशांत हरिले तैसे तुकोबाचे आरंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखवल्या मात तुकारामा तुका तुलने से ब्रह्मा तुकासे आले रामेश्वरे मस्तक ढेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखवल्या मात तुकारामा आरती गंगागिरी स्वानंदांतरे गातरे मुक्षेत्र गोदावरीचे तेरे आरती गंगागिरी उगवाडीच्या नक्षत्राचार्य वर्णय गत्र पंढरची वर्णित ज्ञानेश्वरी आरती गंगागिरी हरिनाम सप्ताह भक्त जना समस्त कीर्तन नाम घोष विठ्ठल विठ्ठल गजरे आरती गंगागिरी गंगागिरी नाम घेता राधे मुक्तीचा म्हणून चरण हरी नारायणगिरी आरती गंगागिरी स्वानंदांतरे गातरे मुक्षेत्र गोदावरीचे तेरे आरती गंगागिरी घरी चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आले गेला आनंद पूजन भाऊ वाणी नामने नामा विठ्ठल रखमाय डोबा मागणे ते तुझ प्रति आहे देशकरी पाय पांडुरंगा या संताशी निर्वे हेच मदते तुझे काय मागू दे म्हणे आता उदार काय संताची या संताशी निर्वे हेच मदते काय मागू दे या ठिकाणी पोपट देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सत्य अन्नपूर्णा माता की जय।